शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप काका पाटील यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढवय्या नेतृत्व अशी ओळख निर्माण केली। यांच्या लढवय्या नेतृत्वामुळे तालुक्यात ते प्रसिद्ध आहेत। शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असो ते तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। शासन दरबारी त्यांची एक वेगळीच ओळख आहे। तासगाव तालुक्यामध्ये आपल्या कार्यपद्धतीची एक वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप काका माने यांनी ही अशी आगळी वेगळी ओळख निर्माण केली। शेतकऱ्यांना दुधासाठी हमीभाव मिळावा, योग्य ती त्यांना सवलत मिळावी यासाठी आज त्यांनी येथे तासगावमध्ये निवेदन देण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आज तासगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना सोबत घेऊन आज माननीय तहसीलदार साहेब यांना दूध दर वाढीसाठी व दुधातील भेसळ रोखण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये आमच्या काही मागण्या आहेत। वर्षानुवर्ष शेतकरी हा दूध उत्पादक आज या खाजगी डेअरीवाल्यांच्या माध्यमातून लुटला जातोय। शासनानं दिलेला 34 रुपये दर हा त्याला पायदळी तोडवलं जाते व स्वतः मनमानी कारभार करून 26 रुपये 27 रुपये दर हा दूध उत्पादकांना दिला जातो आहे। मग आज आम्ही दूध उत्पादक या ठिकाणी आम्हाला हक्काचा दर मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी दूध दर वाढ झाली पाहिजे। 3.5 फॅटसाठी 40 रुपये दर व म्हशीला 6 फॅटसाठी 60 रुपये दर मिळावा अशी आमची माफक अपेक्षा आहे। वास्तविक पाहता आज खाजगी डेअरीवाली या ठिकाणी भयानक मोठ्या प्रमाणात भेसळ करून आज ते शहराकडे दूध नव्हे तर विषाचे टँकर पाठवत आहेत। तर मुद्दाम या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी संगनमतानं या जिल्ह्यामध्ये काम करत आहे, पैसे उकळण्याचा धंदा करत आहेत। अनेकदा अनेकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदनं दिली पण कुठेही धाडी टाकल्या नाहीत आणि जरी त्यांनी धाडी टाकल्या असतील तर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही। ज्या दूध सेंटरवर धाड टाकलेले आहेत त्या दूध सेंटरच्या मालकानं बायकोच्या नावानं दुसरे दूध सेंटर चालू केलेले आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुधाची भेसळ चालू आहे आणि ही भेसळ या ठिकाणी नामांकित कंपन्या समजणाऱ्या या ठिकाणी दूध घेत आहेत व पुणे मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी ते दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विकले जात आहेत। मला या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला सांगायचं आहे की आपल्यात हिंमत असेल तर दुधाचे टँकर आणि दुग्धजन्य पदार्थ हे पुणे मुंबईला जाणाऱ्या टँकरचे सॅम्पल काढून त्या ठिकाणी चेक करावं, ते रोजच्या रोज रिपोर्ट माननीय कलेक्टर साहेबांना द्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत। जर काही ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू आणि दुधाचा दर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पुन्हा एकदा तासगाव तालुक्यातील दूध उत्पादक संघाच्या वतीनं आज या ठिकाणी दूध दर जाहीर लवकर करावा अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करतोय। दूध दर आमच्या हक्काचा, दूध दर आमच्या हक्काचा, दुधातील भेसळ, दुधातील भेसळ थांबलीच पाहिजे।